वाशिम पेट्रोलिंग दरम्यान बंदूक व 5 जिवंत कारतुसासह 3 इसमांना केली अटक। वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या रात्रीच्या पेट्रोलिंग दरम्यान केलेल्या धडक कारवाईत तिघांना केली अटक। वाशिम जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावे, गुन्हेगारीवर आळा बसावा त्या उद्देशाने वाशिम पोलिसांकडून रात्रीची गस्त व नाकाबंदी वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येत असता त्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असता एक बंदूक व 5 जिवंत कारतुसासह आरोपीला घेतले ताब्यात। सविस्तर माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक योगेश धोत्रे यांना गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे काटा रोडकडे 3 व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याच्या माहितीवरून पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात शोध करत असता पोलिसांनी त्यांचे जवळ जाऊन वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात असता सिने स्टाईल पाठलाग केला व तिघेजण ताब्यात घेतले। चौकशीत त्यांची नावे लखन संतोष जाधव वय 23 वर्ष राहणार झाकलवाडी, रोशन प्रवीण खोडे वय 21 वर्ष व करण महादेव घुले 21 वर्ष झाकलवाडी घेतलेल्या झडतीत असे त्यांचेकडे परवाना नसल्याचे निष्पन्न झाले आहे। वाशिम पोलिसात अपराध क्रमांक 827/2026 कलम 122 मपोका कलम 325 आर्म ॲक्ट गुन्हा दाखल करीत कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमुळे, अप्पर पोलीस अधीक्षका लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार, पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्या नेतृत्वात सहपोलीस निरीक्षक योगेश धोत्रे यांनी केली कारवाई। प्रतिनिधी किशन काळे।